तू माझा ऐक अविनाश. अरे ये ये अदिती ये. बस बस. अहो मी टूर्सच्या डिटेल्स अपडेट करून मग तुम्हाला मेल करते. अगं नाही, मी तुला दुसऱ्याच कामासाठी बोलवलंय. अदिती तू मला सांग, आपण दरवर्षी स्टाफला दिवाळीचं गिफ्ट म्हणून आयदर काचेचे बोल्स किंवा टी सेट, ग्लासेस असं काहीतरी देतो. खरंच त्याचा किती उपयोग होतो? होतो का? अगं सहजच विचारते मी. तू मोकळेपणाने सांग, स्पष्ट तुझं काय मत आहे सांग. अहो खरं सांगायचं तर बऱ्याचदा ही अशी गिफ्ट्स दिली जातात, म्हणजे बरेच जण देतात आणि मग हे असे सेट्स घरात नुसते पडून राहतात किंवा मग ते दुसऱ्या कोणाला तरी गिफ्ट केले जातात. पाहिलंच अविनाश, बरोबर बोलते ती. बरं मला सांग अदिती, समजा एखाद्या बॉसनी स्वतःहून सिलेक्ट करून काही गिफ्ट्स आपल्या स्टाफला त्यांच्या आवडीप्रमाणे दिल्या तर? असा कोणता बॉस देतो? नाही नाही, म्हणजे हल्ली एवढा वेळ कोणाकडे असतो? का वेळ काढायला हवा. आपला स्टाफ कंपनीसाठी वर्षभर एवढं काम करतो, मग बॉसनी स्टाफसाठी थोडा वेळ काढायला नको? ते काही कठीण नाहीये. ओके, तुझं सगळं मला मान्य आहे. आज संध्याकाळी तू माझ्या बरोबर चल, तुला पाहिजे त्या गोष्टी आपण सिलेक्ट करू, ठीक आहे? मी? अरे नाही नाही सॉरी, आज संध्याकाळची माझी दुसरी कामं लाईन्ड अप आहेत. आज नाही मला वेळ. पण नंतर माझ्याकडे वेळ नाही आहो, आणि दिवाळी आली आता. हो पण मग मी कशाला पाहिजे? एकटा जा की तू. मी एकटा? आऊ मी जाबळकर, तुम्ही येत आहे? नाही म्हणजे तुम्हाला माहिती असेल ना कोणाला काय आवडतं. एनी प्रॉब्लेम? नाही हवं तर मी केतकर काकांशी बोलतो. नाही नाही, मी येते सर. थँक्यू. आणि हो प्लीज हे कोणालाही सांगू नका. स्टाफसाठी हे सरप्राईज असेल. ठीक आहे, येते मी. काय? कुठे काय?